माझी पाककलामध्ये आज आपण बनवणार आहोत नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी इतका बासमती तांदूळ घेतलेला आहे. तो 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा तांदूळ आणि इथे आपण 10 मिनिटांसाठी फक्त हा तांदूळ भिजवून घेणार आहोत. तर इथे आता तांदळाच्या वर पाणी येईल इतपत पाणी घालून 10 मिनिटं तांदूळ भिजवून घेतलेला आहे. आता एखाद्या चाळणीमध्ये हा तांदूळ उपसून घ्यायचा आणि त्यातलं पाणी सगळं निथळून घ्यायचं आहे आपण. आज हा राईस आपण कुकरमध्ये करणार आहोत. झटपट कुकरमध्ये हा नारळी भात तयार होतो. त्यासाठी इथे कुकरमध्ये तूप घेतलंय. त्यामध्ये ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. ड्रायफ्रुट्स आपल्या इच्छेने कोणतेही ड्रायफ्रुट्स इथे आपण घेऊ शकतो. मिनिटभरासाठी ड्रायफ्रुट्स परतवून घेतले. त्याचबरोबर लवंगा, वेलची आणि दालचिनी इथे घातलेली आहे. आवर्जून घाला खडे मसाले, त्याने खूप छान स्वाद आपल्या नारळी भाताला येतो. त्याचबरोबर इथे आता किशमिश घेतलेले आहेत. आणि लगेचच इथे आता जो आपण भिजवलेला तांदूळ आहे तो घालून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचा. तांदूळ इथे छान असे परतवून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये जाईल 1 वाटी इतका ओल्या नारळाचा चव. हा दाब देऊन मी 1 वाटी इतका नारळाचा चव घेतलेला आहे. तोही मिक्स करून घ्यायचा. एकाच वाटीचं प्रमाण इथे आपण फिक्स ठेवणार आहोत. त्याच वाटीने इथे आता मी गूळ घालणार आहे. तर गूळ तुम्ही चिरून घ्या किंवा पिसून घ्या किंवा गूळ पावडर देखील इथे वापरली तरीही चालेल. आता गूळ देखील इथे मिक्स करून घेतलेला आहे. दुसरीकडे मी केशर गरम दुधामध्ये भिजत ठेवलेलं. तर हे केशराचं दूध यामध्ये घालून घ्यायचं आहे. साधारण पाव कप इतकं हे दूध मी घेतलेलं आहे. तर ते घालून घेतलंय. सगळं मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आणि आता यामध्ये पाणी घालून घेऊया. तर तांदळाच्या दीडपट इथे मी पाणी घातलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आणि याला आता एक उकळी आणायची आहे. याची डिटेल रेसिपी माझी पाककला या आपल्या चॅनलवर अचूक प्रमाणामध्ये मी सांगितलेली आहे. त्याचबरोबर खूप साऱ्या टिप्स देखील सांगितल्या आहेत. खाली दिलेल्या त्रिकोणावर जर का तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला रेसिपी शोधण्याचीही गरज भासणार नाही. चवीनुसार मीठ घातलंय. उकळी आल्यानंतर सगळ्यात शेवटी इथे मी वेलची जायफळ पूड घातलेली आहे. मिक्स करून घेऊयात आणि आता कुकरचं झाकण लावून याला फक्त 2 शिट्ट्या काढायच्या आहेत. 2 शिट्ट्यांमध्ये मस्त मऊ लुसलुशीत फळफळीत असा आपला हा भात इथे तयार होतो. अगदी जबरदस्त हा नारळी भात आपल्या इथे तयार झालेला आहे. तर या नारळी पौर्णिमेला नक्की करून पहा. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि सबस्क्राईब अजून केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. थँक यू.